नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ हा कालच्या व्हिडिओशीच रिलेटेड आहे। तर मी तुम्हाला जे बॉक्सचा व्हिडिओ शेअर केलेला होता तुमच्यासोबत की आपण एकाच बॉक्सचा किती प्रकारे यूज करू शकतो घरामध्ये, किंवा त्याला कंपार्टमेंट नसले तरीसुद्धा आपण खूप पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो। तो कोणताही बॉक्स फेकण्यापूर्वी एकदा नक्की विचार करायचा। तर मी जो तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केलेला होता तो बघितलेला नसेल तर एकदा नक्की बघून घ्या। तर बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 3 सजेस्ट केलेलं होतं, म्हणजे 3 पर्याय दाखवलेले होते की आपण त्या बॉक्समध्ये आपण काय काय ठेवू शकतो। पण एकच बॉक्स आहे आणि मी पण एकच कोणत्या तरी गोष्टीसाठी त्याचा यूज करणार आहे। पण उरलेल्या 2 गोष्टी ह्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या किंवा तुम्हाला आयडिया द्यायच्या होत्या की त्या कशा करू शकतो आपण। तर बघा, प्रत्येक व्हिडिओ मागे खूप मेहनत असते। तर ते जे 2 पर्याय दाखवण्यासाठी ना मी खूप मेहनत घेतलेली होती। एका व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ 5-10 मिनिटाचा संपून जातो, पण त्यानंतर 1 तास मला पसारा आवरावा लागतो। तर मी आज तुमच्यासोबत ते शेअर करते की बघा किती घरामध्ये पसारा झालेला आहे। आता मी एका गोष्टीसाठी यूज करणार आहे म्हणून तो बॉक्स मी ठेवणार तो बाजूला, पण उरलेल्या 2 गोष्टींसाठी जे मी तुम्हाला यूज दाखवला, त्याचा स्टेशनरीसाठी दाखवला, कॉस्मेटिक प्रोडक्टसाठी यूज दाखवला, आणि स्टेशनरीसाठी दाखवला, आणि आपल्या इमिटेशन ज्वेलरीसाठी दाखवला। तर मी आहे ना फक्त आता तो एकाच याच्यासाठी ठेवणार आहे, कॉस्मेटिकसाठी नाही ठेवणार। कारण कॉस्मेटिकमध्ये ना काचेच्या पण वस्तू असतात ना, तर मग मी त्या याच्यातच ठेवणार आहे, प्लास्टिकच्या डब्यामध्ये। तर मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी सगळं सामान काढलेलं होतं, आता ते मला परत रचायचं आहे, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। कोणत्याही व्हिडिओ मागे खूप जास्त मेहनत असते, तर कोणताही व्हिडिओ बनवणं सोपं नसतं, हेच मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवायचं आहे। चला तर मग कामांना सुरुवात करूया, व्हिडिओला नाही तर कामांना सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघा मैत्रिणींनो, आपल्याला कोणताही व्हिडिओ बनवायचा असला किंवा आपल्याला एखादी वस्तू बनवलेली आहे DIY करून दाखवायची आहे, तर त्याच्या डेकोरेशनसाठी आपल्याला मटेरियल काढावं लागतं किंवा डेकोरेशन मटेरियल काढावं लागतं। ते जर आपण कुठेतरी ठेवलेलं असेल, पॅक करून ठेवलेलं असेल, आपण डेली यूज करत नसू, तर सगळ्यात आधी ते काढावं लागतं आणि शूटिंग झाल्यानंतर परत ते पॅक करून त्याच्या जागेवर ठेवावं लागतं। आता बघा, मला इथं शूटिंग करताना वाटत होतं की इथे जरा फूल वगैरे ठेवले, फ्लॉवर्स ठेवले तर व्हिडिओ जरा छान बनेल, म्हणून मी ते आर्टिफिशियल प्लांटचा उपयोग केलेला होता त्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी ते काढलेलं होतं। आता परत मी ते जागच्या जागी ठेवून देते। आता आपण जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी इमिटेशन ज्वेलरी पण दाखवली, कॉस्मेटिक प्रोडक्ट पण दाखवले आणि स्टेशनरी मटेरियल पण दाखवलं। तर बघा, आपण काय करत असतो की घरामध्ये ना सगळे प्रोडक्ट आपण वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवलेले असतात। मग कोणताही व्हिडिओ जर आपल्याला बनवायचा असला तर सगळ्यात आधी आपल्याला ते सामान काढावं लागतं। नंतर आपल्याला ज्या वस्तूबद्दल व्हिडिओ बनवायचा आहे सगळे प्रोडक्ट आपण एकाच वेळी दाखवू नाही शकत, कारण आपल्याकडे भरपूर प्रकाराचे, आता बँगल्स म्हटले तर खूप सारे बँगल्स असतात, नेकलेस खूप सारे असतात, मंगळसूत्र। मग त्या बॉक्समध्ये आता बघा, मला आहे ना तुम्हाला जो मिठाईचा बॉक्स आहे ना तो डेकोरेट करून दाखवायचा होता, तर त्याच्यामध्ये जेही वस्तू छान वाटते तीच वस्तू आपण त्या ठिकाणाहून काढत असतो। मग काढताना सगळा बॉक्स हा अस्ताव्यस्त होतो, किंवा आपण प्रत्येक वस्तू ही ठेवून बघतो छान दिसत असली तरच व्हिडिओमध्ये घेतो। असं करता करता घरात खूप सारा पसारा होत असतो। तुम्हाला व्हिडिओ बघताना असं वाटतं की यांनी ऑर्गनाईज केलं, आता हे व्हिडिओ बनवणं तर किती सोपं आहे, व्हिडिओमध्ये दाखवलं, यांचं ऑर्गनाईज झालं, आता यांना तर दुसरं काहीच काम नाही आहे, असं नसतं। प्रत्येक क्रिएटरला तुम्ही समजून घेत चला, त्यांची किंमत करत चला। ते तुमच्यासाठी जर व्हिडिओ बनवता, इतके छान छान व्हिडिओ इतकी मेहनत घेऊन बनवून तुमच्यासमोर सादर करत असतात, तर त्यांच्या मेहनतीला यश मिळू देत जा। म्हणजे मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही काही चुकीचं करताय असं, पण बघा, प्रत्येक क्रिएटर्सला ही मेहनत करावीच लागते, असं कोणीच नाही आहे की त्याला ती मेहनत करावी लागत नाही। आपल्याला बघताना असं वाटतं की यांनी हा व्हिडिओ बनवला तर यांचं आता घरातलंही आवरून झालं, व्हिडिओही बनवून झाला, यांना दुसरं काय काम आहे, तसं नसतं। तर त्यानंतर सुद्धा कॅमेऱ्याच्या आजूबाजूला खूप पसारा झालेला असतो, जेवढं कॅमेऱ्यात दिसतं तेच तुमच्यासमोर तुम्हाला दिसत असतं।
त्याच्या आजूबाजूला जोही पसारा असतो त्या क्रिएटर्सलाच आवरावा लागतो. म्हणून त्यांच्या मेहनतीला तुम्ही नाव नका ठेवत जाऊ, तर त्यांच्या मेहनतीला ॲप्रिशिएट करत जा. आता मी सगळी ज्वेलरी व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवून घेतली आणि वरच्या ड्रेसिंग टेबलमध्येच मी जे डेली यूजचे कॉस्मॅटिक प्रोडक्ट असतात ते ठेवत असते. बाकी उरलेलं जे एवढंही ज्वेलरीचं सामान असतं ते मी खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवत असते. इथे आराध्य रियांशची खूप मदत झाली, कारण स्टेशनरीचाही व्हिडिओ मी सोबतच बनवलेला होता. मग स्टेशनरी सगळी नवी स्टेशनरी मी काढून घेतली, बॉक्समध्ये ठेवली. आता परत ती स्टेशनरी आता मुलं रचू लागत आहेत मला. अशा वेळेला मुलांचाही आपल्याला खूप उपयोग होत असतो. तर इथे इतका सारा पसारा झाला होता. एक व्हिडिओ बनवताना माझा इतका झालेला पसारा आता मला आवरायला साधारणतः 1 तास लागलेला आहे. पण व्हिडिओ बनवण्याच्या मागे मला खूप आनंद वाटतो. त्यानंतर जोही पसारा होतो तो मी आनंदानेच आवरत असते. मी त्याच्याबद्दल तुमच्याकडे काही तक्रार नाही करत आहे. मला फक्त तुम्हाला व्हिडिओ बनवण्याच्या मागे काय मेहनत लागते आणि त्यानंतर अजूनसुद्धा काय मेहनत करावी लागते तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय करा रे. बाय बाय अंकल. बाय.